साक्री आगाराला शिवाई बस कधी मिळणार? प्रवाशांचा प्रश्न अनुत्तरितच. धुळे विभागातील साक्री आगारातील बससेवा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसेस इतर आगारांना मिळाल्या असताना साक्री आगाराकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. सध्या साक्री आगारात एकूण 85 बसगाड्या असून त्यापैकी दररोज पिंपळनेर, निजामपूर, दहिवेल आदी मार्गांवर सुमारे 44 बसेस धावतात. मात्र या बसेस जुने आणि जीर्ण अवस्थेत असून वारंवार बिघाड होतात. चालक आणि वाहक मोठ्या मेहनतीने आणि धैर्याने या गाड्या चालवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका असलेल्या साक्री तालुक्यात नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामीण प्रवाशांची मोठी वर्दळ असते. तरी देखील साक्री आगाराला अद्यापपर्यंत केवळ 10 नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्यात एकही शिवाई इलेक्ट्रिक बस नाही. दरम्यान नंदुरबार आणि चोपडा आगारांना प्रत्येकी 10 शिवाई बसेस देण्यात आल्या आहेत. मग साक्री आगाराकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय. धुळे विभाग नियंत्रकांनी साक्री आगाराच्या मागणीचा विचार करून तातडीने नवीन बसगाड्या आणि शिवाई इलेक्ट्रिकल बसेस साक्रीला द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी सांगितले की साक्री आगार हा प्रवासी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून रोज हजारो प्रवासी बस सेवांवर अवलंबून आहेत. जुन्या बसगाड्यांमुळे प्रवासात अडचणी, विलंब आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. शासन आणि विभागीय नियंत्रकांनी या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.